या योगाची तीन अंग आहेत, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. दुसरं सूत्र, समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थ च. क्रियायोगाचा परिणाम काय होतो तर समाधी साधण्यासाठी आणि पंचक्लेश कमी करण्यासाठी क्रियायोग आहे. आता पुढची जी सूत्र आहे ती क्लेशाबद्दल आहे. वरती क्रियायोगामध्ये क्लेश जे आलेले आहे ना, क्लेश तनुकरणार्थ, ते क्लेश म्हणजे हे खालचे पंचक्लेश आहेत. 5 क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेशाः. तर अविद्या, अस्मिता, राग म्हणजे आवड. कोणीही जर तुम्हाला 5 क्लेश विचारले तर तुम्ही रागच म्हणायचं आहे, बरोबर. पण त्याचा अर्थ लिहिताना आवड लिहिलं कंसात तर चालणार आहे, पण राग आणि द्वेष म्हणजे नावड आणि देहाभिमान म्हणजे अभिनिवेश, हे 5 क्लेश आहेत. आता अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणाम. अविद्या हे क्षेत्र उत्तरेशाम, उत्तर म्हणजे पुढचे जे क्लेश आहेत 4, त्यांचं क्षेत्र आहे. म्हणजे अविद्येपासून पुढचे 4 क्लेश निर्माण होतात आणि त्यांच्या स्थिती कुठल्या आहेत तर प्रसुप्त म्हणजे अगदी प्रगाढ सुप्त म्हणजे अगदी झोपलेल्या निद्रिस्त अवस्थेमधले प्रसुप्त, तनु म्हणजे अगदी बारीक किंवा कमी प्रमाणात, अगदी कमी प्रमाणात असलेलं, विच्छिन्न म्हणजे प्रकट अवस्थेत, म्हणजे आता दिसतायत तर कधी नाही दिसत आहेत, अशा तऱ्हेचे. म्हणजे राग आला तर कधी आहे तर कधी नाही. एखादा रागीट माणूस कायम स्वरूपी रागीट नसतो, पण कधी कधी आपल्याला त्याचा राग आलेला दिसतो आणि कधी कधी तो शांत असतो, अशा प्रकारे. नंतर उदाहरणाम म्हणजे एखादा क्लेश आहे, म्हणजे एखादा त्याचा दुर्गुण जो आहे तो कायम स्वरूपी आपल्याला म्हणजे 100 मध्ये 90 वेळा दिसतोय, थोडक्यामध्ये असं, तर तो विकसित स्वरूपात किंवा उदार हे या स्वरूपामध्ये तो दिसतो. आता अविद्या म्हणजे काय तर आपण याचे 2 भाग केलेले होते, पहिला भाग आणि दुसरा भाग. अनित्य, अशुची, दुःख, अनात्मसु. याला अ आहे, दुःख सोडलात तर तुमच्या लक्षात येईल अनित्य, अशुची, दुःख, अनात्मसु. आणि या गोष्टींना काय समजतो आपण, अनित्यला समजतो नित्य, अशुचीला समजतो शुची म्हणजे पवित्रता, दुःखाला समजतो सुख आणि अनात्मसु, अनात्मला आपण समजतो आत्म, म्हणजे जे माझं नाहीये ते आत्म असं जे समजतो, किंवा अनात्म्याला आत्मा समजतो. तर असं जे ज्ञान आपल्याला जे होतं त्याला अविद्या असं म्हटलं आहे. ही अविद्येची व्याख्या आहे, बरोबर. अविद्येबद्दल माहिती आली तर ही लिहिणार आहात. आणि अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम, बरोबर. आणि त्याचे 4 जे काय म्हणूया 4 प्रसुप्त, तनु, विच्छिन्न, उदार अशा तऱ्हेचे असतात, ते तुम्ही लिहायचे. पुढचं आहे अस्मिता. दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता एव अस्मिता. दृक् कशाबद्दल आहे शब्द, द्रष्ट्याबद्दल. कुठेही आला दृक् शब्द तर द्रष्ट्याबद्दल किंवा पुरुष, आणि दर्शन किंवा दृश्य हा जर शब्द आला तर तो असतो प्रकृतीबद्दल. तर दृक् शक्ती म्हणजे द्रष्ट्याची शक्ती आणि दर्शनाची शक्ती, या दोन्ही शक्तींची एकरूपता, एकात्मता म्हणजे एकरूपता म्हणजे अस्मिता, बरोबर. पुढचा क्लेश आहे राग. राग म्हणजे एखाद्या विषयाची आवड किंवा आकर्षण. सुख अनुशयी राग, सुखाचा मागोवा घेणारी जो क्लेश आहे तो म्हणजे आवड किंवा आकर्षण. मी सूत्र म्हणताना तुम्ही घरामध्ये सूत्र स्वतः म्हणून बघायचे आहे, म्हणून मी हे म्हणते, नाहीतर तुम्हाला पेपर दिलेले आहेत, बरोबर. दुःख अनुशयी द्वेष, दुःखानुशयी द्वेष,
दुःखाचा मागोवा घेणारा क्लेश तो म्हणजे नावड किंवा विकर्षण किंवा द्वेष. पाचवा क्लेश स्वरसवाही विदुषोपी तथा रूढो अभिनिवेशः. बरोबर. स्वरसवाही म्हणजे काय? स्वभावताच असतो. म्हणजे त्याच्या स्वभावातच, म्हणजे तो मूळतःच तिथे असतो. तर देहाभिमान म्हणजे हा स्वतः स्वभावतःच अंतर्यामी सतत वाहत असतो, म्हणजे तो तिथे नेहमीच असतो. आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये तसेच विद्वानांमध्ये सुद्धा हा देहाभिमान आरूढ झालेला असतो. म्हणजे काय, की आपण प्राणी मात्रांमध्ये असतो हे ठीक आहे, त्यांच्यामध्ये तर असतो, पण आपण विद्वान व्यक्ती ज्याला म्हणतो, की त्याला विचार करण्याची सद्सद विवेक बुद्धी असते, अशा लोकांच्या ठिकाणी सुद्धा हा देहाभिमान आपल्याला दिसून येतो. आणि पुढचं सूत्र काय आहे? ते प्रतिप्रसव हेयाहा सूक्ष्माहा. आता ते घालवायचे कसे, तर ते आपण पुढे बघतो आहोत. हेयाहा म्हणजे काय, की ते विनाशायोग्य असतात. ते म्हणजे कोण? तर अभिनिवेश, द्वेष, राग, अस्मिता, अविद्या अशा उलट्या क्रमाने प्रसव क्रियेच्या उलट दिशेने नेऊन या क्लेशांना सूक्ष्म करता येते आणि ते विनाशायोग्य असतात. आपण मगाशी बघितलंय, क्लेश तनु करणार्थश्च. तनु करतो म्हणजे काय? त्यांना सूक्ष्म करतो, बरोबर, कृश करतो. आणि ते प्रतिप्रसव म्हणजे उलट्या क्रमाने, म्हणून त्याचा क्रम पण उलटा आहे. पुढचं काय आहे? ध्यान हेयास्तद वृत्तयः. आता हेय म्हणजे आपण ते विनाशायोग्य असतात बघितलं. वृत्तय म्हणजे काय? वृत्ती किंवा पंचवृत्ती. आपण आधीच्या पादामध्ये आपण चित्तवृत्ती कुठल्या आहेत त्या आपण बघितलेलं आहे. तर त्या क्लेशांच्या प्रकट चित्तवृत्ती ध्यानाच्या सहाय्याने सूक्ष्म करून त्यांचा विनाश करता येतो. बरोबर. म्हणजे या पंचक्लेशांना, या वृत्तींना तुम्ही कशाने तुम्ही त्यांचा नाश करू शकता? ध्यानाने त्यांचा नाश करू शकता. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं काय आहे? तर पुढची सूत्र जी आहे तर ती आपण कर्माशय किंवा त्याच्या प्रकृती काय, पुरुष काय, कर्म, याच्याबद्दल आपण पुढची जी सगळं सूत्र आहे त्यांचा अभ्यास करतो. क्लेशमूलः कर्माशयो दृष्ट अदृष्ट जन्म वेदनीयः. क्लेशमूलः. क्लेशमूल, आता मूल शब्द म्हणजे मुळासंबंधी म्हटलेलं, एवढं आपल्या लक्षात येतं. क्लेशांचे मूळ असलेलं कोण? तर तुमचं कर्माशय. कर्माशय म्हणजे काय? सुनीताताई सांगा बरं, कर्माशय म्हणजे काय? सुनीताताई, कर्माशय म्हणजे काय सांगा? कर्माशय आपल्या भाग्यामध्ये असलेले सुखादुखाचे क्षण. नाही. मागच्या वेळेला आपण पूर्वजन्माचं जे संचित म्हणून आहे शिल्लक. बरोबर. मग ते पूर्वजन्माचं संचित आहे, तर ते संचित पूर्वजन्माचं कसं तयार होतं? जसं आपण या जन्मात जे क्रियमान करतो. मग क्रियमान म्हणजे काय? म्हणजे सोप्या शब्दात सांगा ना. सोप्या शब्दात. हो. आपण जे आता कर्म भोगतो म्हणजे आपण प्रारब्ध म्हणतो. ते भोगत असताना नवीन पुन्हा कर्मांचीच निर्मिती होते, कर्मफलांची निर्मिती होते, की जी सगळीच आपण या जन्मात नाही भोगू शकत. परंतु ती पुन्हा ज्या संचितात म्हणजे साठ्यात जाऊन पडतात, साठवणुकीमध्ये, तो कर्माशय. बरोबर. कळलं सुनीताताई? हो मॅडम. एक आशय, मी तुम्हाला एक सोपा शब्द सांगते. आशय म्हणजे काय? साठा. आशय म्हणजे काय? साठा. किंवा एक छोटं पोतं घेऊन तुम्ही वाहता आहात पाठीवरती, तो साठा तुमचा आहे ना, तो कर्माशयांचा साठा. आणि आशय म्हणजे साठा कशाचा? तर त्या कर्मांचा. कर्म अधिक आशय हे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. आता आशय म्हणजे साठा. तो कशाचा साठा आहे? कर्मांचा. तुम्ही कुठलंही कर्म केलं तर त्या कर्माचा संस्कार बनतो.
बरोबर, कुठलंही कर्म केलं तर त्याचा परिणाम हा होतो की नाही, बरोबर. मग तो परिणाम काय असतो, तो फळाच्या रूपामध्ये तुम्हाला भोगायला लागतो. म्हणजे तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळतं, एवढं तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण त्याचे सगळा तो साठा आहे ना, तो एका जन्मामध्ये संपत नाही. त्याचं फळ तुम्हाला ते एका जन्मामध्ये त्याला मिळत नाही आपल्याला. तर तो जो साठा ना तो राहतो शिल्लक. आणि मग तो मागच्या जन्मातला साठा जो असतो ना, किंवा आत्ताच्या जन्मातला सुद्धा कर्माशय म्हणजे ऍक्च्युअली साठा, कर्माचा साठा, कर्माच्या संस्कारांचा जो साठा आहे तो. कळलं का? सुनीताताई, कळलं का तुम्हाला? हो मॅडम, हो. बरं, आता मला सांगा कर्माशय म्हणजे काय? कर्मफळांची निर्मिती किंवा कर्माचा परिणाम फळाच्या रूपात जमा होतो. बरोबर. म्हणजे कुठलंही चांगलं काम केलं, शुभ किंवा आपण अशुभ, आपण असे शब्द वापरतो, तर ते संस्कार आपल्याला म्हणजे त्या कर्मांचे संस्कार हे घडतच असतात. आणि मग ते जे साठतात ना, तर त्याला कर्माशय म्हटलेले आहेत. आशय म्हणजे साठा, कर्माचा साठा, बरोबर. आणि मग तर ह्या कर्माशयामुळे काय होतं, तर आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो, बरोबर. पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. संचित किंवा कर्माच्या साठ्याचे मूळ हे 5 क्लेशांमध्ये आहे. संचित कर्म वर्तमान आणि भावी जन्मांमध्ये भोगावे लागतात. आता मागचं जे साठलेलं आहे तर ते तुम्ही भोगणार कधी, तर या जन्मामध्ये. दृष्ट जन्म म्हणजे आता तुम्ही जो भोगता आहात तो जन्म. आणि अदृष्ट जन्म म्हणजे कुठला, की पुढे जो येणार. अदृष्ट म्हणजे दिसत नाहीये, बरोबर. आपण दिसतं, पण दृष्ट म्हणजे बघण्याच्या संदर्भामध्ये वापरतो शब्द, बरोबर. तर दृष्ट म्हणजे आता तुम्ही उपभोगताय, जो दिसतोय तुम्हाला, बरोबर, तो दृष्ट जन्म. वर्तमान जन्म आता जो भोगता आहात त्या जन्मामध्ये. आणि अदृष्ट म्हणजे काय, की पुढच्या जन्मामध्ये तुम्ही तो भोगता. एवढं लक्षात आलं का या श्लोकाचा अर्थ? हो. सतीमूले तद्विपाको जात्यायु. आता जात्यायुर्भोगाहा मध्ये 3 गोष्टी आहेत. जाती, आयु, भोगाहा. सती मूले तद विपाकः जाती आयुः भोगाहा. ते आता ते म्हणजे काय, कर्माशय. कर्माशयाचे मूळ शिल्लक असेपर्यंत, बरोबर. आपण वरती कर्माशया क्लेशाचं मूळ आपण म्हटलंय, आणि आता आपण मग काय म्हटलंय, कर्माशयाचं मूळ. कर्माशयाचं मूळ शिल्लक असेच तोपर्यंत त्याचा परिणाम म्हणून विशिष्ट जात, आयुष्य आणि सुख दुःखाचे भोग जन्मोजन्मी माणसाच्या वाट्याला येतात, बरोबर. म्हणजे काय, आपण म्हणतो ना, माझ्याच आयुष्यामध्ये बाबा मलाच काय भोग भोगायला लागतात, याला कारण आपला कर्माशय आहे. मागच्या जन्मी आपण काही बरं वाईट जे काही करून ठेवलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आता वर्तमान जीवनात आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते घ्यायला, म्हणजे आपल्या भविष्यात आणि कदाचित पुढच्या जन्मांमध्ये सुद्धा तुम्हाला ते भोगायला लागणार आहे. मागच्या जन्माचे प्लस या जन्माचे ऍडिशनल होतच असतात त्याच्यामध्ये, बरोबर. आता पुढचं, ते ल्हाद परिताप फलाहा पुण्य अपुण्य हेतुत्वात. ल्हाद म्हणजे आल्हाद, या शब्दाचा शॉर्ट फॉर्म ल्हाद म्हणजे हर्ष. ते म्हणजे काय, त्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्यकारक पुण्य अपुण्य हेतुत्वात, पाप पुण्यकारक कर्मातून दुःख किंवा शोक, हर्ष म्हणजे आनंदाचे, ल्हाद शब्द वापरलाय. परिताप म्हणजे शोक किंवा दुःख. दुःख आणि आनंदाचे जे काही फळं आहेत ना, सुख दुःखाची फळं आहेत ना, तर ती तुमच्या पदरात पडतात, बरोबर. तुम्ही जन्मोजन्मी जे काही चांगली वाईट कर्म करता आहात त्याच्यातूनच तुम्हाला आता जन्माचे दुःखाची आणि आनंदाची जी काही फळं पदरात पडतात आहेत ना, तर ती त्याच्यामुळे पडता आहेत, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं, आता दुःख कोणते कोणते आहे, दुःखचे प्रकार आपण ते बघतो आहोत. परिणाम, ताप, संस्कार.
परिणाम ताप संस्कार दुःखैः गुणवृत्ती विरोधात च दुःखम एव सर्वं विवेकिनः। परिणाम ताप संस्कार दुःखैः गुणवृत्ती विरोधात च दुःखमेव सर्वं विवेकिनः। जीवनात सतत होणारा बदल, सतत जाणवणारी चिंता आणि आपल्याला जडलेल्या भल्या बुऱ्या सवयी यातून निर्माण होणारे दुःख आणि आपल्याला आणि सत्व रज तम या त्रिगुणांच्या आणि वृत्ती आहेत तर त्या प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृती या 5 चित्तवृत्तींच्या अंगभूत विरोधातून निर्माण होणारे सर्व काही दुःखच आहे, अंततः दुःखच आहे हे विवेकी माणसाच्या लक्षात येते। आता दुःख आपण बघितली, परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि काय बघितलं, गुणवृत्ती। हे सगळे दुःखाचे म्हणजे वेगवेगळी दुःख आपल्या जी काही वाट्याला येतात ती, बरोबर, की ह्या सगळी ही जी दुःख आहेत तर हे कुठलंही तुम्हाला जरी त्याच्यातून काही मिळालं तरी ते सगळं दुःखकारकच आहे, हे सगळं विवेकी माणसाच्या लक्षामध्ये येतं असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे थोडक्यामध्ये दुःख तुमची कोणती कोणती प्रकारची आहेत ना तर ती त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत। परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती, बरोबर। हे येतंय का, आठवतंय का थोडंफार तरी काही गोष्टी आठवता आहे का की विसरला आहात? एक आठवडा गेल्यावरती धुतलं जातं पावसाबरोबर। हेयम आठवतं मॅडम, आठवतंय ना, ठीक। हेयम दुःखम अनागतम। हेयम म्हणजे आपण मग आधी शब्द गेलेले आहेत आपले, हेयम म्हणजे त्याचा विनाश होऊ शकतो असे। अनागतम, अनागतम म्हणजे काय की जे आलेलं नाहीये ते, आलेलं नाहीये ते म्हणजे काय, भविष्य काळातलं, जे भविष्य काळातलं दुःख आलेलं नाहीये तर त्यांचा आपण विनाश करू शकतो। भविष्यकालीन दुःख हे विनाशायोग्य असते म्हणजेच त्यांचा विनाश करता येतो। अनागतम म्हणजे न आलेला काळ किंवा भविष्य काळ आणि त्याच्यातलं दुःख हे आपण त्याचा विनाश करू शकतो। आता पुढची सूत्र, द्रष्ट दृश्ययोः संयोगः हेय हेतुः। हेय म्हणजे काय की विनाशायोग्य, आपण आधी हा शब्द आपल्याला गेलेला आहे। हेतू म्हणजे काय तर कारण। मग आपण द्रष्ट किंवा दृष्टा हा शब्द कोणाच्या संदर्भात वापरतो? द्रष्टा हा शब्द कोणाच्या संदर्भात वापरतो? त्याला द्रष्टा कोणाला स्वतः म्हणतो? पाहणारा म्हणा, त्याला करता म्हणा, पाहणारा। भोगता म्हणा। मग आपण पाहणारा, आपण जर तत्वज्ञानाचा विचार केला तर पाहणारा हा कोण आहे? पुरुष आहे, बरोबर। मग द्रष्टा हा शब्द पुरुषाशी संबंधित वापरलेला असतो। पाहणारा, अर्थ पाहणारा, मग पाहणारा कोण पाहत असतो तर पुरुष। मग दृश्य म्हणजे ज्याला बघितलं जातं ते, कोणाला बघितलं जातं, हा पुरुष कोणाला बघत असतो किंवा आपल्यातला जो आत्मा आहे तो कोणाला बघत असतो? दृश्य सृष्टीला बघत असतो किंवा प्रकृतीला बघत असतो, बरोबर। मग आपल्याला अविद्या, आपण म्हणतो की आपल्या दुःखाचं मूळ कारण अविद्या आहे, पण अविद्येमुळे आपण काय जाणत नाही ते खरं कारण आहे। तर ते खरं कारण काय आहे तर द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग, की हे एकरूप आहेत असं आपण जे काही जाणतो ना, असं जे काही आपल्याला ज्ञान आहे ना तर ते म्हणजे आपल्या दुःखाचं कारण आहे। आणि त्याचा नाश म्हणजे हे दुःखाचं जे मूळ कारण त्यांनी इथे दिलेलं आहे ना तर ते विनाशायोग्य आहे, हेयम आहे ते, त्याचं कारण हेतू हा जो हे जे कारण आहे त्याचा आपण नाश करू शकतो। हे कळलं का? आपण आधी बघितलं ना, दृष्ट शक्ती आणि अदृश्य शक्ती एकरूप आहे असं आपण मानतो, बरोबर।
आणि ह्यांचा आता द्रष्ट म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचा संयोग आहे हे आपण जाणतो. तर ही आपण जाणतो कशामुळे जाणतो? अविद्येमुळे जाणतो. हा, पण मग ज्या वेळेला आपल्याला विवेक ख्याती म्हणजे खरं ज्ञान ज्या वेळेला आपल्याला मिळतं त्यावेळेला आपल्याला कळतं की हे दोन वेगळे आहेत. आणि ते कळतं म्हणजेच आपली कैवल्याची किंवा मोक्षाची अवस्था आहे. याचा अभ्यास तुम्ही मोक्ष संकल्पनेमध्ये करत आहात, बरोबर? लक्षात येते का ही गोष्ट? द्रष्ट्या पुरुषाने दृश्य सृष्टीशी एकरूप होणे हेच दुःखाचे मूळ कारण आहे. आणि हे मूळ कारण असल्यामुळे ते विनाशायोग्य किंवा विनाश करण्याजोगं आहे. म्हणजे आपलं दुःखाचं मूळ कारण काय आहे? द्रष्टादृष्ट संयोग हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि असं आपण का जाणतो? तर अविद्येमुळे आपल्याला हे असं वाटतं. एवढं लक्षात येतंय सगळ्यांच्या? हो. हो मॅडम. आता पुढचं प्रकाश, आता हे पण मोठं सूत्र आहे. प्रकाश क्रिया, आता याची पण आपण तीन भागांमध्ये फोड केली होती. प्रकाश क्रिया स्थितिशीलम. आता प्रकाश क्रिया स्थितिशीलम ही पंचमहाभूत आहेत, बरोबर? भूत सत्व, भूत रजतम. इंद्रियात्मक. हा, सत्व रजतम. मी पुढच्याचा विचार करून माझ्या डोक्यात सॉरी. प्रकाश क्रिया स्थितिशीलम ही आपल्याला गुणांसंबंधित याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. प्रकाश हा गुण कशाशी संबंधित आहे? सत्वाशी. सत्वाशी. क्रिया हा गुण कशाशी संबंधित आहे? रजस. हा, स्थिती म्हणजे एकाच ठिकाणी राहणारा हा स्थितिशील हा गुण तमसशी संबंधित आहे, बरोबर? म्हणजे हा पहिले गुण झाले. मग भूत म्हणजे पंचमहाभूत. इंद्रिय, आता पहिला पार्ट आपण बघितला, दुसऱ्या पार्ट मध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपण बघतो. भूत इंद्रिय. इंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय आणि अंतःकरण. आत्मकम म्हणजे त्याचं निजरूप, ते स्वतःचं रूप आहे. हे याच्यासाठी आत्मक शब्द वापरलेला आहे. आणि दृश्य हा शब्द आपण मगाशी वरती बघितला. दृश्य आधीच्या याच्यामध्ये हा प्रकृतीशी संबंधित वापरलेला आहे, बरोबर? किंवा दृश्य सृष्टीशी संबंधित वापरलेला आहे. तर ही जी सृष्टी आहे किंवा ही जी प्रकृती आहे तर तिच्याबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे, बरोबर आहे ना? ती का आहे, तिचं स्वरूप काय आहे? तर ते गुण आहेत तिचे. प्रकाश क्रिया स्थितिशील म्हणजे हे 3 सत्व रजतम हे गुण आहेत. पंचमहाभूत आहेत, तिची इंद्रिय आहेत. अशा प्रकारचं तिचं स्वरूप आहे. आणि तिचं काम काय आहे? आता मगाशी मॅडमनी तुम्हाला सांगितलं, मला वाटतं तिचं काम काय आहे. ती कोणाला स्वामी म्हणते? ती पुरुषाला स्वामी म्हणते. मग ती पुरुषाला स्वामी म्हणते. मग ती कोणत्या 2 गोष्टी त्याच्या समोर प्रस्तुत करते? एक म्हणजे त्याला भोग देते. त्याला आधी भोग दिल्यानंतर मग त्याला अपवर्ग, मग जाणीव होते अपवर्गाची, मोक्षाची, विरक्ती येते, वैराग्य निर्माण होतं, वशीकार वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झाल्यानंतर म्हणजे या 2 गोष्टींसाठी प्रकृतीची निर्मिती आहे. पुरुषाला भोग देणं आणि नंतर त्याला मुक्ती देणं यासाठी, बरोबर आहे? हीच सूत्र तुम्हाला मोक्षा याच्यामध्ये येणार आहेत, बरोबर आहे ना? हेच शिकतात ना तुम्ही? झालं का तुमचं याचं मोक्षामध्ये योगाच्या संदर्भात झालं का कैवल्याचं? नाही आठवत आहे? कुठलं दर्शन चालू आहे मोक्षामध्ये आता? आज मॅडमने सांख्य दर्शनावरून मोक्षाची क्रिया दाखवल्या ना. ओके, म्हणजे योगाचं व्हायचंय अजून, मला वाटतं. तर आता तुम्ही हेच पुन्हा तिथे ऐकणार आहात, बरोबर? आता पुढे आपण जाऊया. पुढचं सूत्र सर. आधीची वरची लाईन वाचते. या दृश्य सृष्टीचे प्रयोजन जीव. ओके. क्रियाशील
कुठे गेलं, प्रकट झालेली दृश्य सृष्टी ही सद्गुणामुळे प्रकाशमान, रजोगुणामुळे क्रियाशील व तमगुणामुळे स्थितिशील असते. तसेच पंचमहाभूते, 10 इंद्रिये आणि अंतःकरण हे त्या दृष्ट सृष्टीचे निजरूप असते. या दृष्ट सृष्टीचे प्रयोजन जीवात्म्याला कर्मभोगाची आणि त्यानंतर कर्ममुक्तीची अनुभूती देणे हेच असते. भोग आणि अपवर्ग. पहिला 2 भाग जे दिलेले आहे ते प्रकृतीचं निज स्वरूप दिलेलं आहे आणि पुढचं ती काय करते हे सांगितलेलं आहे. आता पुढचं आपण बघूया. सर वरती घेता जरा पेज. हा, थँक्यू. विशेष लिंग मात्र लिंगानी गुणपर्वाणी. विशेष अविशेष लिंग मात्र अलिंगानी. आता इथे लिंग मात्रच्या पुढे मात्रा आलेला आहे, तर तो मात्रा का आला आहे, तर इकडचा त्र आणि इकडचा अ मिक्स झाल्यामुळे तो तिथे मात्रा झालेला आहे. म्हणजे जरी तुम्ही एकत्र लिहिलं तर तिथे मात्रा येणार आणि वेगळं वेगळं लिहिलं तर इथे मात्र येणार, हे लक्षात ठेवायचं. लिंग मात्र अलिंगानी गुण पर्वाणी. पर्वाणीचा अर्थ काय, पर्व म्हणजे अवस्था. विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंग या त्रिगुणांच्या 4 अवस्था आहेत. आता आपण विशेष म्हणजे काय, अविशेष म्हणजे काय, लिंग म्हणजे काय, अलिंग म्हणजे काय, तर हे आपण बघणार आहोत. आता विशेष म्हणजे काय, तर जी भूतेंद्रिय असतात ना, तर भूत आपण म्हणतो पंचमहाभूत वगैरे, तर ती जी आहेत किंवा त्याला त्यांनी स्फुट हा शब्द पण वापरलेला आहे. म्हणजे स्थूल पदार्थ जे असतात की जे आपण इंद्रियांच्या द्वारे आपण जे काही अनुभवतो, बरोबर, स्थूल पदार्थ जे काही आपण इंद्रियांच्या द्वारे अनुभवतो त्याला त्यांनी विशेष म्हटलेलं आहे. आता ते इंद्रियांच्या द्वारे तुम्ही काय काय अनुभवता बरं. आपण 5 महाभूत आहे, नंतर आपली इंद्रिय आहे, मन आहे, तर ह्या सगळ्या ज्या काही 16 गोष्टी आहेत ना, तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे विशेष. आणि विशेष हे आपलं जे जग ज्या वेळेला निर्माण, म्हणजे जगताचं त्यांनी काय म्हटलेलं आहे विशेषला, की पहिलं स्वरूप आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहिलं काय झालं, विशेष म्हणजे ह्या त्रिगुण आपण सत्व रज तम हे जे आपण म्हटलेलं आहे, तर त्याच्या सुद्धा त्यांनी 4 अवस्था सांगितलेल्या आहे. म्हणजे गुणांच्या मध्ये तुम्हाला लिहायचं झालं तर ह्या 4 अवस्था तुम्हाला लिहायला पाहिजे. आणि मग त्यांचं स्वरूप कसं आहे, तर विशेषामध्ये काय असतं, 5 महाभूत असतात, 10 इंद्रिय असतात आणि मन असतं. म्हणजे अशी हे 16 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता पुढचं काय आहे, तर पुढचं आहे अविशेष. एक पहिला झाला विशेष, दुसरा आहे अविशेष. आता पहिलं स्थूल पदार्थ झाले, तर अविशेष मध्ये काय येणार बरं सांगा. अविशेष मध्ये काय येऊ शकेल. आपण सांख्याचा अभ्यास केलेला आहे बऱ्यापैकी. हा, स्थूल सूक्ष्म पदार्थ येतात, म्हणजे तन्मात्रा येतात आणि अहंकार आणि तन्मात्रा येतात. विशेषामध्ये स्थूल पदार्थ येतात, मग म्हणजे जे इंद्रियांच्या द्वारे आपण अनुभवतो ते येतात आणि म्हणजे आपण मग 5 महाभूत, 10 इंद्रिय आणि मन अशा 16 गोष्टी येतात आणि हे जगताचं पहिलं स्वरूप आहे. आणि त्याला स्फुट असंही म्हटलेलं आहे, म्हणजे काही आपण पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख स्फुट असाही केला जातो. आणि अविशेषाचा उल्लेख अस्फुट, अविशेष तर अस्फुट असा केला जातो. आणि इथे स्थूल पदार्थ आहे तर इथे सूक्ष्म पदार्थ. मग आपण त्या चार्ट मध्ये सूक्ष्म पदार्थ आपण कुठले बरं बघतो, तन्मात्रा. सूक्ष्म तन्मात्रा हे महाभूतांचं सूक्ष्म रूप आहे की नाही, म्हणून त्याला तन्मात्रा, तनुमात्रा कमी मात्रेमध्ये ते असतात, बरोबर, म्हणून त्याला तन्मात्रा म्हटलेलं आहे. तर हे जे आहे अविशेष हे दुसरं रूप आहे विश्वाचं. म्हणून आपण लाईनीनी जर लक्षात ठेवले ना, तर आपल्या बरोबर लक्षात राहणार की विशेष म्हणजे जगताचं पहिलं स्वरूप, अविशेष म्हणजे दुसरं स्वरूप. आता तन्मात्र कुठले कुठले आहेत सांगा बरं. तन्मात्र कुठले कुठले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बरोबर, ह्या 5 तन्मात्रा आणि अहंकार म्हणजे अस्मिता या अविशेष या म्हणजे याच्यामध्ये येतात.
आणि आता हे जे अविशेष आहेत तर ते आपल्या इंद्रियांना दिसत नाहीत. आपण आधी जे बघितले विशेष तर ते आपण ते काय म्हटले आपण की ते इंद्रियांद्वारे आपण अनुभवू शकतो. आणि अविशेष हे जे आहे हे आपण इंद्रिय गोचर हा शब्द म्हणजे इंद्रियांना दिसत नाही. गोचर म्हणजे दिसणारे, इंद्रियांना दिसत नाही. लक्षात येते का? विशेष आणि अविशेषामध्ये विशेष म्हणजे काय? स्थूल पदार्थ, अविशेष सूक्ष्म. स्थूल मध्ये काय येणार? पंचमहाभूत, 5 महाभूत येणार, 10 इंद्रिय आणि मन असे 16 गोष्टी येणार. बरोबर. आणि मग उरलेल्या 6 गोष्टी आहेत ज्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत. तर त्या सूक्ष्म स्वरूपातल्या गोष्टी म्हणजे 5 तन्मात्रा आणि अहंकार किंवा अस्मिता, या 6 झाल्या. बरोबर. 16 आणि 6 22 झाल्या. बरोबर. लक्षात येत आहेत का या गोष्टी? विशेष आणि अविशेष या 2 गोष्टी समजल्या का? हा असा थोडासा चार्टच तुम्हाला करायला लागणार आहे, नाहीतर असं लक्षात नाही राहणार. म्हणजे 4 भाग करून आहे ना, विशेषाच्या खाली काय येतं, अविशेषाच्या खाली काय येतं, हे असं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवलं की तुमच्या म्हणजे लिहून काढलं तुम्ही की तुमच्या ते लक्षात येईल. आता लिंग तिसरा काय, तिसरी अवस्था कुठली आहे गुणांची? तर तिसरी अवस्था आहे लिंग. सृष्टीची जी निर्मिती झाली त्या गुणांमुळे झाली, एवढं तुम्हाला माहिती आहे ना? एवढं माहित आहे की नाही? हो. हा बरोबर. गुण कमी जास्त झाल्यामुळे किंवा गुणांच्या मध्ये परिवर्तन त्याच्यामुळे निर्मिती झालेली आहे. तर लिंग मात्र मध्ये काय, तिसरा प्रकार हा विश्वाचा तिसरा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये लिंग मात्र म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं, आपण जर उलट्या क्रमाने आपण गेलो ना तर आपल्या लक्षात येतं. लिंग मात्र काय आहे तर बुद्धी किंवा महत्त्व आहे ना, ते लिंग, त्याला लिंग मात्र म्हटलेलं आहे. आणि त्याला केवळ निर्दिष्ट असं म्हटलेलं आहे. जसं मी स्फुट, अस्फुट हे शब्द नवीन वापरलेले आहेत, ते तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालतील, पण त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहिलं विशेष स्थूल रूप, अविशेष सूक्ष्म रूप. स्थूल रूपांमध्ये 16 गोष्टी येतात. 16 गोष्टींमध्ये काय काय येतं? 5 महाभूत झाली, 10 इंद्रिय झाली आणि मन झालं. बरोबर. नंतर अविशेषमध्ये काय येतं? तन्मात्रा येतात 5 आणि अहंकार किंवा अस्मिता येते. आता लिंग लिंग मात्र त्याच्यामध्ये काय येतं? बुद्धी किंवा महत्त्व येतं. आणि अलिंग 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 म्हणजे काय की ज्याचं कशामध्येही लय होत नाही असं अलिंग. की म्हणजे जे मूळ प्रकृतीभूत आहे, म्हणजे प्रकृती मूळ जी प्रकृती आहे ना की जी अव्यक्त स्वरूपामध्ये आहे, तर ती त्रिगुणांची अलिंग अवस्था आहे किंवा चौथी अवस्था. मूळ प्रकृती जिला म्हटलं जातं, जी अव्यक्त स्वरूपात आहे की ज्याच्यामध्ये त्रिगुण त्रिगुणांची अवस्था साम्यावस्थेत असते, अलिंग त्याला म्हटलेलं आहे. आता हे 4 प्रकार थोडेफार तरी लक्षात आले का? विशेष, अविशेष, लिंग मात्र, अलिंग. हो मॅडम, आलं लक्षात. आता आपण जर आता हे का म्हणजे आपण जर विचार केला म्हणजे पतंजली मुनींनी काय म्हटलेलं आहे की आता हे त्यांना सांगण्याचं कारण काय असू शकेल, तर आपण ऋषी मुनींचं किंवा जे संत महात्मे असतात त्यांच्या भोवती आपण एक तेजाचं वलय त्यांच्या डोक्याभोवती काढलेलं आपल्याला दिसतं. बरोबर. किंवा आपण त्याला ऑरा असं आपण म्हणतो. बरोबर. तर ते म्हणजे त्याला आपण ते कशामुळे तयार होतं, तर ते त्यांचे जे तन्मात्रा असतात ना, म्हणजे त्या प्रत्येक माणसाच्या भोवती जो ऑरा असतो ना, तो त्या तन्मात्रामुळे तयार झालेला असतो. म्हणजे प्रत्येक जण आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती येऊन गेली ना तरी सुद्धा आपल्या डोक्याला ताप होतो, म्हणजे त्याचं नुसतं अस्तित्व आपल्याला नकोसं होतं. बरोबर. तो समोर आला तरी नको वाटतो किंवा येऊन गेला तरी घरामध्ये एक विचित्र अवस्था निर्माण होते की नको आहे, निगेटिव्ह एनर्जी तयार होते. आणि एखादा माणूस आला ना तर त्याचं नुसतं अस्तित्वानी सुद्धा आजूबाजूच्या लोकांना छान वाटायला लागतं. तर का? तर तो त्याच्यातून त्या सूक्ष्म तन्मात्रा बाहेर टाकत असतो चांगल्या.
बरोबर. तर ह्या आणि ह्या ज्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणूया की अं, अं, योगाच्या मार्गामध्ये जे पुढे गेलेली लोक असतात ना, तर त्यांना हे तन्मात्रा दुसऱ्यांचे दिसू शकतात. म्हणजे काही जणांना दुसऱ्यांचा ऑरा कसा आहे, चांगला आहे, वाईट आहे, हे त्यांना दिसू शकतं. आपण जर फूल घेतलं, आपण या तन्मात्रा वगैरे कसं समजून घ्यायचं, तर फूल घेतलं, तर फूल हे दृश्य आहे, स्थूल आहे, तुम्हाला दिसतं. बरोबर? आणि फुलाचा तन्मात्रा काय आहे? गंध. बरोबर? त्या फुलातून तो गंध जो निघतो, तो आपल्याला दिसू शकतो का? नाही दिसू शकत. तर तो झाला अविशेष. पण तो तुम्ही अनुभवू शकता. तो डोळ्यांना दिसत नाही म्हणजे काय इंद्रिय गोचर नाही. परंतु तो तुम्ही अनुभवू शकता. आता अशा तऱ्हेने हे अविशेष आणि विशेष समजलंय का तुम्हाला? आपण या सृष्टीमध्ये पहिल्यांदा काय निर्माण झालं? चैतन्य निर्माण झालं आणि त्याच्यामधून स्थूलभूत निर्माण झाली. बरोबर? आणि मग म्हणजे हे चैतन्य स्थूलभूतांचा आकार धारण करतं. बरोबर? मी काय शब्द वापरते तुम्ही लक्षात घ्या. हे चैतन्य स्थूल भूतांचा आकार धारण करतं. प्रथम चैतन्य आणि नंतर भूत. म्हणजे असं आपल्या विश्वाच्या निर्मितीचं स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे विश्व कसं निर्माण झालेलं आहे, हे या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर? लक्षात येते पहिल्यांदा चैतन्य निर्माण झालं किंवा पुरुष, मग प्रकृती आणि मग प्रकृतीपासून नंतर गुणांमध्ये गुणांची साम्यावस्था बदलली आणि मग ती साम्यावस्था बदलल्यामुळे महाभूत निर्माण झाली. मग ह्या महाभूतांच्या ठिकाणी चैतन्य आहे ना, दृश्य शक्ती आणि द्रष्टा शक्ती एकत्र आलेली आहे की नाही? आपण आधीची सूत्र जे बघितली, असा थोडासा लिंक लावण्याचा प्रयत्न करा तुम्ही. प्रत्येक जे आहे ना, थोडक्यामध्ये याच्यामध्ये सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर मोक्ष तुम्हाला उलट्या मार्गाने तुम्हाला मिळवायचा आहे, हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचं सूत्र आपण बघूया. द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोपि प्रत्ययानुपश्यः. द्रष्टा दृष्टिमात्रः शुद्धोपि प्रत्ययानुपश्यः. द्रष्टा पुरुष हा केवळ शुद्ध चेतना असूनही जीवाच्या अनुभवाच्या साहाय्याने सृष्टीकडे पाहणारा भासतो. द्रष्टा दृशीही म्हणजे चेतना आणि मात्र म्हणजे केवळ, प्रत्यय म्हणजे अनुभव आणि अनुपश्य म्हणजे पाहणारा. काही शब्द आहेत, शब्दांचे अर्थ हे आपल्याला थोडे लक्षातच ठेवायला लागतात आणि ते तुम्ही वाचून ऐकून तुमच्या लक्षात राहणार आहे. एकदा वाचून नाही लक्षात राहत, खूप वेळा वाचायला लागतात. अनुपश्य म्हणजे पाहणारा. द्रष्टा म्हणजे केवळ, आता आपण आधीच्या सूत्रामध्ये मी तुम्हाला म्हटलं महाभूत असतात आणि महाभूतांच्या ठिकाणी तुम्हाला तो पुरुष येतो आणि मग तुम्हाला ते एकत्र सगळं दिसतं. म्हणजे आपण जे आहोत, तर आपण आपलं शरीर हे काय झालं? प्रकृती. आणि शरीरामध्ये जो पुरुष आत्मा ज्याला म्हणतो, तो आहे पुरुष. आणि या डोळ्यांच्या साहाय्याने आपण बाहेरच्या गोष्टी बघत असतो. म्हणजे प्रकृतीच्या साहाय्याने आत्मा तुमचा बाहेरच्या गोष्टी बघत असतो. बरोबर? हे आपण डोळ्यांचं उदाहरण घेऊन आधीच्या सूत्रांमध्ये आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे ना? आत्मा जो आहे तो इंद्रियांच्या साहाय्याने बघत असतो. मग इंद्रिय कशाचं रूप झालं? प्रकृतीचं रूप झालं. आपल्या शरीराचा तो एक भाग झाला. बरोबर? शरीर काय? प्रकृतीचंच आपल्या रूप आहे. बरोबर? तर आता याच्यामध्ये प्रत्यय हा शब्द जो आलेला आहे ना, तर प्रत्यय याचा अर्थ काय होतो? की एखाद्या दिशेने जाणं, ज्या दिशेने जाणं, असं त्याचा अर्थ आहे. आता आपण जर प्रकृतीचा विचार केला,
तर आपण प्रकृतीचा चार्ट आपण जर बघितलं तर, किंवा आपण दृश्य सृष्टी म्हणजे आजूबाजूची आपण जे काही विश्व निर्माण झालंय त्याच्यामध्ये आपण सगळं बघितलं, तर आपल्या असं लक्षात येतं की एखाद्या छोट्यातल्या छोट्या वस्तीपासून तर आपण ज्या तक्त्यामध्ये चार्टमध्ये जो बुद्धी तत्वापर्यंत आपण गेलो, तर हे सगळं काही कशाच्या अंतर्गत आहे? प्रकृतीच्या अंतर्गत आहे. बरोबर? सगळं हे जे काही महत, हे जे जे काही आपण जे काही बोलतो, गुण बिण, हे सगळं कशाच्या अंतर्गत आहे? हे प्रकृतीच्या अंतर्गत आहे. एक पुरुष एकीकडे आणि प्रकृतीची ही बाळ झालेली आहे. बरोबर? प्रकृतीपासून हा चार्ट निर्माण झालेला आहे. एवढं सगळ्यांना माहित आहे? एवढं सगळ्यांना माहित आहे ना? हं? आणि जो हा आत्मा आहे, तर हा आत्मा किंवा आपण ज्याला पुरुष आपण ज्याला म्हणतो, तर तो प्रकृतीच्याही पलीकडे आहे. म्हणजे तो, आणि तो कसा आहे, तर तो गुणरहित आहे. त्याचं वर्णन आपण प्रकृतीचं वर्णन करताना म्हणतो की ती त्रिगुणांनी बनलेली आहे, 3 गुणांनी बनलेली आहे. पण जो काही पुरुष आहे किंवा आत्मा आहे, तर तो गुणरहित आहे. त्याच्यामध्ये सत्व, रजस, तमस असे कुठलेही गुण नसतात. पण मग आपण जर विचार केला, आपल्यामध्ये पण आत्मा आहे किंवा पुरुष आहे, तरी आपण म्हणताना कसं म्हणतो की मी दुःखी आहे, मी सुखी आहे, असं आपण म्हणतो की नाही? बरोबर? मग आपल्याला असं वाटतं, म्हणजे खरोखर आत्म्याला असं वाटतं का की मी सुखी आहे किंवा दुःखी आहे? आत्म्याला हा अनुभव येतो का सुख दुःखाचा? आत्मा हा अलिप्त आहे मॅडम. हो, अलिप्त आहे. पण मग ज्यावेळेला तुम्ही म्हणता की मी सुखी झालो, दुःखी झालो, मला आनंद होतोय किंवा मी हे केलं तर मला लागलं, असं म्हणताना आत्मा कुठे असतो बरं? नाहीच. त्यात कोणाला लागतं? मग आपण मला का म्हणतो? का म्हणतो मला? आता एक त्याचं उदाहरण मी एक हे सांगते. याचं उदाहरण बऱ्याच ग्रंथांमध्ये असं दिलेलं आहे. एखादं की एक स्फटिक असेल, तर स्फटिकाच्या समोर आपण मागेही उदाहरण बघितलं होतं, की त्याच्या पुढे जर आपण लाल फूल ठेवलं किंवा कुठल्याही रंगाचा, निळ्या रंगाचा एखादा काहीतरी गोष्ट ठेवली किंवा लाल फूल ठेवलं आपण, जास्वंदाचं फूल ठेवलं, तर आपल्याला तो स्फटिक कसा दिसतो? तो लाल दिसतो. बरोबर आहे ना? फूल असतं त्या स्फटिकाच्या पलीकडे. आपल्याला माहित आहे की स्फटिक हा कलरलेस आहे. त्याला कुठलाही कलर नाहीये. काचेसारखा असतो स्फटिक. बरोबर? त्याला रंग असतो का? नाही. स्फटिकाला रंग असतो का? स्फटिक म्हणजे काय माहित आहे का? स्फटिकाला रंग नसतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात समजा काचेचा तुकडा. हं. आपण स्फटिक हा शब्द जर कोणाला माहित नसेल, तर आपण काचेचा तुकडा समजा आपण घेतला. हं. तर त्या काचेचा आता तुम्ही रंगीत काच वगैरे घेऊ नका. आपण नॉर्मल जी काही काच म्हणतो ना ती. हं. तर त्या काचेला कुठलाही रंग नसतो. पण काचेच्या पलीकडे जर मी समजा एक जास्वंदाचं फूल ठेवलं, तर मला इथून ती काच कशी दिसणार आहे? कोणत्या रंगाची दिसणार आहे? जो कलर ठेवला त्याच कलर. बरोबर. मी जर लाल रंगाचं फूल लाल ठेवलंय, रंगाची. तर मला ती लाल रंगाची दिसणार आहे. बरोबर आहे की नाही? हे एवढंच, म्हणजे त्याच्या ते जसं आपल्याला प्रतिबिंबित रूप दिसतं ना त्या स्फटिकातून, तसंच आपल्या आत्म्याचं असतं. म्हणजे त्याला ही सुख-दुःख जी आहे ना, तर ती प्रतिबिंबित होऊन त्याला दिसतात. त्याला स्वतःला काही, म्हणजे तो गुणरहित आहे. त्याला जसं आपण सगळी रहित शब्द जी आहेत ना, ती त्याला लागतात. त्या उपमा त्याला लागू पडतात. बरोबर. पण मग त्याला असं का वाटतं? तर प्रकृतीमुळे त्याला वाटतं. ती जी दृश्य आहे ती त्याच्यामध्ये तशी प्रतिबिंबित झालेली असतात आणि म्हणून त्याला असं, म्हणून आपण म्हणतो की मी दुःखी आहे किंवा मी सुखी आहे. प्रत्यक्षामध्ये काय आहे? पुरुष हा प्रकृतीपासून वेगळा आहे. आपण तो म्हणतो चैतन्य स्वरूप आहे वगैरे, वगैरे आपण त्याला म्हणतो. आणि ही चेतना जी आहे किंवा चैतन्य स्वरूप पुरुष जो आहे किंवा जो आत्मा जो आहे, तर ही
त्या प्रत्येक प्राण्यामध्ये असणारी ही शक्ती आहे. आपण ज्याला मगाशी द्रष्टा शक्ती आपण म्हंटल मगाशी, बरोबर. मगाशी आपण जी द्रष्टा शक्ती म्हंटल, तर म्हणजे काय की हे जे चैतन्य आहे ते प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये असतं. आणि मग ते कशाद्वारे कार्य करतं, तर आपण इंद्रियांद्वारे जे काही बघतो, ऐकतो, म्हणजे आपले 5 इंद्रिय किंवा 10 आपली कर्मेंद्रिय पण धरली, तर ह्या सगळ्या इंद्रियांद्वारे जी काही कार्य केली जातात, त्यांच्याद्वारे तो सगळ्या गोष्टी बघत असतो. त्याला ह्या प्रकृतीची गरज असते. आपण जसं त्याच्यासाठी उदाहरण बघितलं होतं, की डोळा आहे म्हणजे काय? डोळा हे कशाचा भाग झाला? ज्ञानेंद्रिय प्रकृतीचं झालं. पुरुष आहे आतमध्ये, पण मग डोळाच नसेल, तर त्या पुरुषाला काही दिसेल का? नाही दिसणार. बरोबर? म्हणजे तो कोणाच्या मार्फत बघत असतो? प्रकृतीच्या मार्फत बाहेरच्या गोष्टींचा उपभोग घेत असतो. मी तीच वाक्य उलटी पुलटी करून सांगते. आधीच्या जी काही सूत्रांच्या नुसार तुम्हाला सांगते. बरोबर? डोळा हे प्रकृतीचं रूप झालं, इंद्रिय झालं, बरोबर. आणि जो पुरुष आहे तो प्रकृतीच्या मार्फत, डोळ्याच्या मार्फत बाहेरचं बघत असतो. पण डोळाच नसेल तर तो बघू शकतो का? नाही बघू शकतो. ऍट द सेम टाइम डोळा आहे पण पुरुष नाहीये, म्हणजे आपण थोडक्यामध्ये पुरुष नसलेली अवस्था म्हणजे आपण निष्प्राण अवस्था म्हणतो की नाही. मेलेल्या माणसाच्या म्हणजे प्रेतामध्ये आपण म्हणूया डोळा असतो, पण ती शक्ती असते का बघण्याची? पुरुषाची शक्ती असते का? नसते. आता थोडंफार हे तुम्हाला विषय काय आहे हा लक्षात येतोय का? हा थोडाफार विषय लक्षामध्ये येतोय का? की आपण काय म्हणतो आहोत? की प्रकृती तयार होण्याशी जे 24 तत्वे आहेत, त्यातल्या हा विशेष तत्वामधले हे चाललंय आपलं थोडंसं. हा, आपण प्रकृतीबद्दल, पुरुषाबद्दल, त्याच्यानंतर तिचे जे गुण आहेत, तर ते गुणांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, बरोबर. त्या गुणांच्या अवस्था कुठल्या आहेत ते आपण बघितलं. सृष्टी कशी निर्माण होते ते बघितलं. पुरुष आहे तो प्रकृतीद्वारे बाहेरच्या गोष्टी बघत असतो, हे आपण बघितलेलं आहे, बरोबर. आता आत्मा ही आपण म्हणतो की मूळ म्हणजे शुद्ध शक्ती आहे. आणि ती आपण आता ह्या सूत्रामध्ये आपण जे शब्द वापरले आहेत त्याच्यानुसार जर आपण म्हणायचं झालं तर ती काय आहे की ती प्रत्ययाच्या द्वारे बघत असते, म्हणजे अनुभवाच्या द्वारे ती बघत असते. ऍक्च्युली विचार केला तर त्या शुद्ध चैतन्य किंवा पुरुषाला स्वतःला काही करता येतं का? सांगा मला, त्याला काही करता येतंय का? काहीच नाही करता येत. मग तो त्याला जे अनुभव मिळतात ते कशाद्वारे मिळतात? ह्या 5 इंद्रियांतून मिळतात की नाही? बरोबर. ह्या 5 इंद्रियांतून, म्हणजे आत्मा ही जी शक्ती आहे ती त्याला बाहेरचं बघायचं झालं तर त्याला ती इंद्रियांची शक्ती लागते की नाही? म्हणजे त्याला जे काही अनुभव मिळतात ते कुठून मिळतात? त्याला जे अनुभव आहेत ते त्याला जे काही अनुभव येतात ते कुठून मिळतात? त्याला प्रकृतीच्या द्वारे मिळतात, इंद्रियांच्या द्वारे मिळतात, बरोबर आहे की नाही? म्हणून काय म्हणलंय की द्रष्टा पुरुष हा केवळ शुद्ध चेतना असूनही, शुद्ध चैतन्य स्वरूप असूनही जीवाच्या अनुभवाच्या साह्याने सृष्टीकडे पाहणारा भासतो. जीवाचे अनुभव, जीव म्हणजे काय? प्रकृती किंवा आपण. आणि त्यांच्या ज्या अनुभवाने, म्हणजे आपण म्हणतो ना की मी हे बाहेरचं दृश्य बघते, तर माझ्यातला जो पुरुष आहे तर तो काय करतो? माझ्या इंद्रिय म्हणजे माझ्या जीवाच्या अनुभव, तो डोळा जो बघतोय ना त्याच्यामुळे तो त्याला असं वाटतं की मी सृष्टीकडे बघतोय. आणि ऍक्च्युली हे ज्ञान आपल्याला होत असतं, बरोबर आहे की नाही? त्याला काय पडलंय का? त्याला काहीच नाही, तो अलिप्त आहे. पण हे सगळं आपल्याला वाटत असतं. हे सगळं नंतर आपल्याला पुढे पुढे समजायला लागतं आणि तीच आपली अविद्या असते. पुन्हा एकदा, द्रष्टा पुरुष हा केवळ शुद्ध चैतन्य असूनही जीवाच्या अनुभवाच्या साह्याने सृष्टीकडे बघणारा आपल्याला तो भासतो. म्हणजे 5 इंद्रियांच्या मधून जे काही अनुभव येतात त्याच्या अनुभवांतूनच ही आत्मशक्ती सगळं काही बघत असते, बरोबर. डोळा, आता समजा आपण पुन्हा बघूया, डोळा जर आपण
बघतो तर प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि नंतर तो आत्म्यापर्यंत जातो. मग आपण मेंदूमध्ये आपला जर मेंदूचा आपण विचार केला तर मेंदूमध्ये प्रत्येक विषयाचं एक केंद्र आहे. हे आपल्याला माहिती की नाही? प्रत्येक विषयाचे केंद्र आहे. आणि आता आपण जर म्हंटल की मी तो एकाच वेळेला एक काम करतो का? आपण एकाच वेळेला एकच गोष्ट करत असतो का? नुसतं बघतोय तर बघण्याचंच काम करत असतो का? नाही, तुम्ही आता या क्षणी स्क्रीनवरती बघतात आणि माझं बोलणं सुद्धा ऐकता आहात. बरोबर आहे की नाही? ऍट द सेम टाइम अजून तुमचं अजूनही काही विचार डोक्यामध्ये चालू असतील. बरोबर? तर आपल्या मेंदूमध्ये ना प्रत्येक विषयाचं, प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं केंद्र आहे. आणि तरी पण आपण एकाच वेळी आपण पाहू शकतो, ऐकू शकतो. आता हे करता करता कोणी जेवतही असेल, खातही असेल, म्हणजे जिभेनी चव पण घेताय. पंखा लागलाय की नाही तर स्पर्श पण तुम्ही घेताय. जर पंखा लाईट गेले असतील उकडतंय. म्हणजे एका वेळेला तुम्ही अनेक गोष्टींचे अनुभव तुम्ही करू शकता की नाही? तर हे सगळे जे काही अनुभव आहेत, तर ते कुठे जातात शेवटी? तर त्या सगळ्या संवेदना आहेत, ह्या तुमच्या आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचतात. यांना इथे एवढंच सांगायचं आहे की हा आत्मा स्वतंत्र, आपण सगळी त्याला वैशिष्ट्य लावली ना, चैतन्य स्वरूप, मुक्त, ज्ञानरूप आहे. आणि असं सगळं असूनही तो आपल्या 5 इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरचं अनुभव घेत असतो आणि त्याच्यामुळे त्याला ते ज्ञान होत असतं. हे त्यांना इथे सांगायचंय. आता आपण पुढचं 1-2 सूत्र घेऊया का सर? थोडं एक 5-10 मिनिटं चालणार आहे. म्हणजे हो, उरलेली हो, सूत्र घेऊया. आपण पुढे करता येईल. हो. पुढचं सूत्र आहे तदर्थ एव दृश्यस्यात्मा. पायल आवाज बंद कर. तत् अर्थ एव दृश्यस्य आत्मा. तत् म्हणजे त्या, अर्थ म्हणजे साठी, एव म्हणजे च, दृश्यस्य म्हणजे दृश्याचे, आत्मा म्हणजे अस्तित्व. प्रकृतीचे म्हणजेच दृश्याचे अस्तित्व हे त्या पुरुषासाठीच असते. दृश्याचे तदर्थ एव दृश्यस्यात्मा. आता याच्यामध्ये आपण दृष्टा म्हणजे काय सांगा बरं? द्रष्टा म्हणजे कोण आहे? पुरुष किंवा आत्मा. तर द्रष्टा असेल तरच ते दृश्य असते. द्रष्टा असेल तरच ते दृश्य राहतं. म्हणजे बघणारा कोणी असेल, आता बघणारा असेल तरच ते दृश्य, म्हणजे आपण म्हणूया या संज्ञेला पात्र ठरतं. म्हणजे आपण जर म्हणूया की मी दृश्य बघतोय, तर दृश्य बघतोय तर बघणारा कोणी पाहिजे ना, तरच मी म्हणेल ना की हे दृश्य खूप छान आहे. हे वाक्य तुम्हाला लक्षात येतंय का? आपण एखादा सिनरी बघतो किंवा एखादं तुम्ही बाहेर जाता आणि खूप डोंगरावरती जाता आणि तिथे तुम्ही सूर्योदय बघता आहात. तर ते दृश्य तुम्हाला खूप आवडतं. आता सूर्योदयाचं दृश्य पाहण्यासाठी कोणीतरी असायला लागतं ना, आणि तर तो जर असेल तरच बाहेरचा जो सीन आहे त्याला तुम्ही दृश्य म्हणू शकता. हे वाक्य लक्षात येतंय का तुमच्या? म्हणजे एखादी आपण दृश्य, हा जो शब्द म्हणायचा असेल आपल्याला, दृश्य हा शब्द जर सांगायचा असेल मला, तर दृश्य शब्द समजावून सांगताना आधी तो दृश्य बघणारा कोणी असेल तर त्या गोष्टीला आपण दृश्य म्हणू ना. हो हो, बरोबर आहे. म्हणजे हं? तो पाहणारा मी किंवा मीच ना. हो, तो बघणारा जर कोणी असेल, तो बघणारा असेल तर ती, आता जर त्या डोंगर, आपला सूर्य रोज उगवत असतो आणि रोज तो अस्त होत असतो, पण हे दृश्य खूप छान आहे म्हणण्यासाठी मी ते बघायला पाहिजे की नाही? तर मी त्या गोष्टीला दृश्य म्हणणार. बरोबर? एखादी मूर्ती बनवली आहे शिल्पकारांनी, आणि ती मूर्ती बनवल्यानंतर ही मूर्ती खूप सुंदर बनवली आहे,
हे मला म्हणण्यासाठी आधी ती मी बघायला पाहिजे ना, बरोबर? बरोबर. मी बघेल तरच मी म्हणणार की ही मूर्ती खूप छान आहे. न बघता मी काय म्हणू शकते का? मी जर बघणारीच नसेल तर मूर्ती तिथे पडलेली राहील, बरोबर? पण मूर्ती छान आहे म्हणण्यासाठी मी आधी बघण्याची क्रिया करायला पाहिजे की नाही? म्हणजे थोडक्यामध्ये एखादी गोष्ट छान आहे किंवा एखादी गोष्ट आहे असंही म्हणण्यासाठी आधी बघणारा कोणीतरी पाहिजे ना, तर आपण ती गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. मग ती गोष्ट म्हणजे त्याला काय हे पण म्हणतात? हम्म. ही गोष्ट तर आहे झाली, पण एखादा आता आंधळा आहे. मग त्या आंधळा आहे त्याला ते दृश्य दिसू शकेल का? पण त्याला पण त्याला जाणवू शकतं. जाणवू मग शकतो मग मग तो. मग तो तो आता पण मग त्या आपण ज्ञानेंद्रिय म्हटलेली आहेत ना, म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनीच बघणं असं नाही ना. 5 ज्ञानेंद्रियांची गोष्ट आपण करतो आहोत दृश्यमध्ये, प्रकृतीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत की नाही? तुम्ही म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी झालेले जो काही ज्ञान आहे. ते दृश्य स्वरूपातलं ज्ञान. हा. पण आपण जर ज्यावेळेला दृश्य, आपण आता आंधळा ही संकल्पना आपण बाजूला ठेवूया, पण ज्यावेळेला एखादं दृश्य आपण ज्यावेळेला म्हणतो तर ते बघणारा कोणीतरी लागतो. त्या जो बघणारा आहे त्याला आपण काय म्हणतो? द्रष्टा. बघणारा किंवा अनुभवणारा जो कोण आहे ना, त्याला आपण म्हणतो काय? द्रष्टा. अनुभवणारा आपण शब्द म्हणूया की अनुभवणारा किंवा बघणारा तो म्हणजे द्रष्टा. आणि बाकी जे जग आहे, उरलेलं सगळं जग जे आहे ते काय झालं? दृश्य. बरोबर. बघणारा किंवा जो अनुभवणारा आहे तो आहे द्रष्टा, आणि बाकीचं सगळं जे जग आहे ते झालं दृश्य, म्हणजेच आपण ज्याला प्रकृती म्हणतो. आपण मगासपासून द्रष्टा दृश्य आपण जे काही बडबड करतो आहे, तर ती थोडक्यात आपण अशी आहे की जो बघतो आहे, जो अनुभवतो आहे तो झाला द्रष्टा, आणि बाकीचं उरलेलं जे जग आहे पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, जे सगळं जे काय म्हणजे डोंगर दऱ्या हे सगळं पंचमहाभूतांमध्ये येतं, बरोबर? किंवा पंचतन्मात्रा, हे जे काही सगळं बनलेलं जग आहे तर ते झालं दृश्य. बरोबर, एवढं समजलं? हो हो. मॅम. आणि माणसाच्या अंगी जो काही आत्मा आहे तो हे सगळं बघत असतो, म्हणजे आपल्यातला जो पुरुष आहे तो हे सगळं दृश्य जग आहे हे तो बघत असतो. पण काय होतं? मी म्हणजे देह. आपण मगाशी बघितलं की मी म्हणजे देह असं आपल्या मनामध्ये असतं, आणि त्याच्यामुळे काय वाटतं की मी मेल्यानंतर सुद्धा हे जग असंच चालू राहिलं पाहिजे. आणि मग या संकल्पनेतून आपल्याला काय वाटायला लागतं, काय फिलिंग येतं की हे जग आहे ते काय माझ्यासाठी नाहीये. म्हणजे या सूत्राच्या अर्थानुसार आपण जातोय थोडक्यामध्ये. आपण स्वतःला आपण म्हणतो मी, म्हणताना आपल्याला आपली संकल्पना, आता आपण योगात आल्यावर आपल्याला थोड्या गोष्टी कळायला लागल्यात, पण तोपर्यंत आपण मी म्हटल्यावरती आपण देह म्हणजे हीच थोडी सर्वसामान्य संकल्पना असते. आणि मग आपण म्हणतो काय की मी मेल्यानंतर पण हे जग तसंच चालू राहतं, आणि त्याच्यामुळे म्हणजे काय की हे जग माझ्यासाठी नाहीये. पण आपण जर विचार केला, आता आपल्याला काही गोष्टी समजलेल्या आहेत, तर आपण म्हणतो काय, आता मी म्हणजे द्रष्टा किंवा हा जो कोण आत्मा आहे, तर देह म्हणजे त्याला आता आपल्याला ज्ञान झाल्यानंतर मग त्याला कळतं की आपण म्हणजे देह म्हणजे मी नाहीये, बरोबर? मग हे कळतं आपल्याला. मग देह जरी म्हणजे मृत्यू जरी आपल्याला आपण आला तरी सुद्धा आपण म्हणतो की आपण आत्मा शिल्लक राहतो, आत्मा अमर रहे वगैरे आपण म्हणतो की नाही. आपला जर देह नष्ट झाला म्हणजे देह आपण मेलो तरी सुद्धा आपला आत्मा असतो, बरोबर आहे की नाही? हो हो. तदर्थ एव दृश्यस्यात्मा. प्रकृतीचे अस्तित्व, प्रकृतीचे म्हणजेच दृश्याचे अस्तित्व ह्या पुरुषासाठीच आहे. प्रकृती का आहे? तर ती प्रकृती ह्या पुरुषासाठीच आहे, त्याला भोग देण्यासाठीच आहे. आपण आपण जर म्हटलं तर ही सृष्टी पुरुषांनी का निर्माण केली, तर याचं उत्तर याच्यामध्ये या सूत्रामध्ये आपल्याला कळतं की प्रकृती हे विश्वाची रचना का, विश्व का निर्माण झालंय, तर हे पुरुषाला भोग देण्यासाठी आहे. भोग दिल्यानंतर मग तो पुढे
विरक्ती येते आणि पुढे त्याला अपवर्ग म्हणजे अपवर्गाच्या मार्गाला जायचंय तर भोगाच्या मार्गातून तुम्ही पुढे जाता थोडक्यामध्ये. आपण म्हणतो की परमेश्वर सर्वज्ञ आहे वगैरे, म्हणजे आपण जे काही सृष्टीमध्ये जे काही घडतं आहे ना, तर आता आपण हे सगळं शिकल्यावरती आपण कळतंय आपल्याला की प्रकृतीची निर्मिती ही पुरुषाला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी झालेली आहे. म्हणजे काय, थोडक्यात ही जी काही सृष्टीची रचना देवानी जी काही केलेली आहे ती मनुष्याच्या मोक्षाला अनुकूल आहे की नाही? मनुष्याच्या आणि म्हणजे की माणसाने मोक्षासाठी प्रयत्न करावे. म्हणजे भोग तुम्ही इतके भोगलात की शेवटी तुम्हाला आता बस झालं, विरक्ती यायला लागते आणि नंतर तुम्ही मोक्षासाठी किंवा कैवल्य प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करता. आता पुढचं काय आहे, कृतार्थम, हे एक सूत्र करून आपण थांबूया. कृतार्थम प्रति नष्टमप्य नष्टम तदन्य साधारणत्वात्. कृतार्थम प्रति नष्टम अपि अनष्टम तत् अन्य साधारणत्वात्. पुन्हा वाचते, कृतार्थम प्रति नष्टम अपि अनष्टम तत् अन्य साधारणत्वात्. अर्थ वाचते, कैवल्य साक्षात्कारामुळे कृतार्थ झालेल्या योग्यापुरते दृश्य नष्ट झाले असले तरी इतर जीवांना ते दृश्य नेहमी सारखे प्रतीत होत असल्यामुळे त्यांच्या पुरते ते नष्ट झालेले नसते. आता आपण विचार केला तर प्रकृतीचं हे सगळं कार्य कशासाठी आपण बघितलं की भोग आणि अपवर्ग याच्यासाठी आहे. प्रकृती काय करतं की आत्म्याला ते म्हणजे आपल्याला ते जाणवून देतं, म्हणजे की मी प्रकृतीपासून अगदी वेगळा आहे. केवल ही संकल्पना पुरुषाच्या बाबतीमध्ये वापरली की तो एकटा आहे, बरोबर. मग म्हणजे त्याला जाणवतं की मी प्रकृतीपासून वेगळा आहे. तर ही जाणीव आहे ना, ही निर्माण करून देण्यासाठी हे प्रकृतीचं एक सगळं कार्य असतं. आणि मग जेव्हा आपण जीवाला म्हणजे हे ज्ञान ज्या वेळेला जीवाला होतं त्याच वेळेला आपण म्हणतो की त्याला कैवल्य मिळालं किंवा मोक्ष मिळाला. आपण म्हटलंय की अविद्येमुळे त्याला असं वाटतं की दृश्य शक्ती आणि द्रष्टाशक्ती एकत्र आलेली, आणि हा जो संयोग आहे ना, दृश्य आणि अदृश्य, पुरुष आणि प्रकृतीचा संयोग, हे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि हे दुःखाचं मूळ कारण आपल्याला आपण एकत्र आहे असं मानतो अविद्येमुळे. पण मग नंतर प्रकृतीच आपल्याला जाणवून देते की हे एकत्र नाही आहे, हे वेगळे आहेत, बरोबर. मग हे तुम्हाला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आपण त्याला मोक्ष म्हणतो. मग हा ज्या वेळेला मोक्ष त्या व्यक्तीला मिळतो तर त्याच्या दृष्टीने त्या, समजा आता याच्यामध्ये राजेंद्र दादांना मोक्ष मिळालाय, त्यांना कळलंय प्रकृती पुरुष हे वेगळं आहे वगैरे वगैरे, आणि ते मोक्षापर्यंत त्यांची स्थिती गेलेली आहे. मग त्यांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीने ही प्रकृती नष्ट झालेली आहे असं म्हटलं पाहिजे, बरोबर. पण आपण बाकीचे आहोत की नाही, कारण त्यांना प्रकृतीबद्दल आकर्षण नाही, भोग किंवा या गोष्टींबद्दल आकर्षण नाही, त्यांना विरक्ती आलेली आहे आणि ते अगदी असंप्रज्ञात समाधीपर्यंत पोहोचलेले आहेत. पण आपण बाकीचे या सृष्टीमध्ये आहोत, त्यांचं काय आहोत ना, आपण बाकीचे आहोत ना. ओके, आपण प्रयत्न करायचा. हा, पण मग आपल्या दृष्टीने प्रकृतीचा विनाश झालेला आहे का? नाही झालेला आहे, त्यांच्या दृष्टीने झालेला आहे, बरोबर. प्रकृती अनादी आणि नित्य आहे असं पण म्हटलं जाईल ना. ते असं म्हटलंच आहे ना, पण आपण विचार करूया ना, मोक्ष जर मिळालेला आहे, त्यांना जर कळलेलं आहे प्रकृती पुरुष वेगळा आहे आणि त्यांना कैवल्यापर्यंत ते पोचलेले आहेत, तर त्यांच्या दृष्टीने प्रकृती ही नष्ट झालेली आहे, त्यांना इतर कुठल्याही गोष्टींचं आकर्षण नाहीये. म्हणजे जो मुक्त झाला आहे त्याच्या दृष्टीने प्रकृतीचा विनाश झालेला असतो, बरोबर. पण बाकीचे सगळे लोक म्हणजे असतात ना शिल्लक राहिलेले,
त्यांच्या दृष्टीने अजून ते मुक्त व्हायचे राहिलेले असतात की नाही, आणि मग त्यांच्यासाठी ही प्रकृती कार्य करतच राहते. बरोबर. ते आपल्याच हातात आहे ना मॅम. त्यांच्या दृष्टीने ही प्रकृती नष्ट झालेली नसते, कारण आपण अजून अविद्या आहे, अज्ञानी आहोत. हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. कैवल्य साक्षात्कारामुळे कृतार्थ झालेल्या योग्यापुरते दृश्य म्हणजे प्रकृती नष्ट झालेले असले तरी इतर जीवांना ते दृश्य हीच प्रतीत होत असल्यामुळे त्यांच्या पुरते ते नष्ट झालेली नसते, म्हणजे आपल्याला नष्ट झालेली नाहीये. ज्यांना मोक्ष मिळालाय त्यांच्यासाठी ही प्रकृती नष्ट झालेली आहे, त्यांचा जीव इथे अडकलेला नाहीये. हे एवढं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे एवढं समजलेलं आहे का? आपण पहिल्यांदा ऐकतो आहोत त्यामुळे फार काही समजेल असं मी म्हणत नाहीये, पण थोडंफार तरी काही समजलंय किंवा अजिबात समजलं नाही असं काही आहे का कोणाला? मला हे अजिबातच कळलेलं नाही, अजिबातच समजलेलं नाही. नाही मॅडम, ते मी याच उद्या आठवड्यात 2 उद्या वेळेस झालं. सांगण्याचा नाही, मी ते उद्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन, कारण आता वेळ जास्त झालाय. पण मला ते तुम्ही आता सांगाल तर मी उद्या ते सांगण्याचा प्रयत्न करीन. अजिबात समजलं नाहीये असं काही आहे का? आता आपण ही काही सूत्र बघितली.